वर्ध्याच्या बोरगाव इथल्या ग्रामस्थांनी रास्ता रोको केलाय। मूलभूत सुविधाअभावी बोरगाव येथे ग्रामस्थ आक्रमक झाले असून रस्ते, पाणी, आरोग्य व्यवस्था कोलमडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। पिंपरखेड या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नागरिकांनी मनसरजवळ पुणे-नाशिक महामार्ग अडवला। या रास्ता रोको आंदोलनात खासदार डॉक्टर अमोल कोल्हेही सहभागी झाले। मालेगावात गिरणा साखर कारखान्याची हाऊसिंग सोसायटी स्थापन होऊन 30 ते 40 वर्ष उलटली आहे, तरी कामगारांना त्यांच्या प्लॉटचा हक्क मिळालेला नाही। या विरोधात कामगारांनी दुय्यम उपनिबंधक कार्यालयावर मोर्चा काढला। वारसांची नावे नोंदवावीत, कार्यकारिणी रद्द करावी आणि प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करून गुन्हे दाखल करावे अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। नांदेडच्या माहूर तालुक्यात अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे धबधब्यावर पर्यटक अडकले। मानवी साखळी करून पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे। सुटकेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे। माळेगाव साखर कारखान्यात AI तंत्रज्ञान आधारित ऊस शेतीविषयी प्रशिक्षण आणि क्षेत्र भेट अभ्यास दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पूर्णा सहकारी साखर कारखान्यानं या अभ्यास दौऱ्यासाठी 184 शेतकऱ्यांना बारामतीत पाठवलं। कारखान्याच्या अध्यक्ष आणि संचालकांनी प्रशिक्षणात जाणाऱ्या शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत। पलूसमध्ये राज्यस्तरीय यशवंतराव कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। या कृषी प्रदर्शनात 1.5 टन वजनाचा गजेंद्र रेडा हे प्रमुख आकर्षण ठरलं असून महाकाय रेडा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। जालना शहरात मोकाट कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चाललाय। नागरिकांनी वारंवार तक्रार केल्यानंतर मनपाच्या वतीनं सध्या कुत्र्यांना पकडणं, निर्बीजीकरण आणि लसीकरण या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे। सातारा शहराच्या विकासाला नवी गती देणारा महत्त्वाचा टप्पा पार पडलाय। तब्बल 25 कोटी रुपयांचा रस्ता काँक्रिटीकरण आणि सुशोभीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे। हा प्रकल्प पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक या महत्त्वाच्या मार्गावर उभारण्यात येणार आहे। या महत्त्वपूर्ण कामाचं भूमिपूजन बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे यांच्या हस्ते करण्यात आलं। हा रस्ता आता मॉडेल रोड म्हणून विकसित होणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये शस्त्र सापडल्यानं खळबळ उडाली आहे। पुणे टोळीतील असलेल्या आरोपींकडे जिवंत काडतुसं सापडली आहे, त्यामुळे कारागृहामधील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांना अतिवृष्टीतही 1.25 लाख झाडं जोपासली आहे। भूम तालुक्यातील बाळासाहेब हांडोग्रीकर या शेतकऱ्यानं वडिलोपार्जित 300 एकर जमिनीवरती 1.25 लाख झाडांची लागवड केली आणि डोंगर माळ रानाचा सदुपयोग केलाय। 300 एकरच्या परिसरात त्यांनी ध्यान केंद्र आणि आयुर्वेदिक हॉस्पिटल उभारलंय। वर्ध्याच्या शेडगाव मांडगाव मार्गावर धावत्या कारनं अचानक पेट घेतलाय। घटनेचा थरार कुटुंबानं प्रत्यक्ष अनुभवलाय। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मांडकी गावातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। गतिमंद विद्यार्थ्यांच्या निवासी विद्यालयात लहान मुलांवर बेदम मारहाणीचा प्रकार उघडकीस आलाय। या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला असून या अमानवी कृत्यामुळे संताप व्यक्त केला जातोय। या संपूर्ण प्रकरणात संबंधितांनी चिकलठाणा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय।